एखाद्या कुटुंबाचा आमचा ग्रामपंचायतचा कर जर 4,000 रुपये असेल तर तोच कर जवळजवळ 16,000 रुपये झाला. आणि कमर्शियलचा जर तो कर सर्वसाधारणपणे 8,000 रुपये असेल तो जवळजवळ 65,000 ते 66,000 रुपये झाला. ज्यावेळेस 17 साली 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आणि 21 साली 23 गावं समाविष्ट झाली. ज्यावेळेस पहिल्यांदा 11/9/97 साली पुणे महानगरपालिकेमध्ये 11 गावं समाविष्ट झाली अंशतः, त्यावेळेस ज्या सालचं घर त्या सालचा कर हा बेस धरून त्या ठिकाणी कर आकारणी केली गेली. आणि ती कर आकारणी करत असताना जरी लगतच्या बँकेतला दर लावला होता तर सर्वसाधारणपणे 70 ते 2004पर्यंत फार छोट्या प्रमाणामध्ये ती कर आकारणी किंवा ती रिटेबल व्हॅल्यू जी होती RV ही कमी होती. आणि त्याच्यामुळंच त्यावेळेस तेवढी काय आम्हाला ती जाणीव झाली नाही ज्यावेळेस त्या कराप्रमाणे घेतल्यामुळं. परंतु ज्यावेळेस 17 साली जी गावं आलेली आहेत त्यावेळेस लगतच्या गावाचा म्हणजे कमर्शियल रेट असेल किंवा निवासी रेट असेल हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला. आणि लगतचं गाव म्हटल्यानंतर जो 25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर काही जे शहरामध्ये गावं समाविष्ट झालेली आहेत तिथले असणारे भाडं असेल किंवा RV असेल त्याची ARV असेल तर ही ज्या प्रमाणात होती तेवढ्या प्रमाणामध्ये गावांना लागल्यामुळं एखाद्या कुटुंबाचा आमचा ग्रामपंचायतचा कर जर 4,000 रुपये असेल तर तोच कर जवळजवळ 16,000 रुपये झाला. आणि कमर्शियलचा जर तो कर सर्वसाधारणपणे 8,000 रुपये असेल तो जवळजवळ 65,000 ते 66,000 रुपये झाला. त्याचप्रमाणे आमच्याकडे छोटे मोठे उद्योजक आहेत, इंडस्ट्रियल शेड थोडेसे आहेत, त्याचासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी रेट जो लावला त्यामध्ये मिळणारं भाडं त्याच्यापेक्षा 4-5 रुपये जास्त स्क्वेअर फुटाला महिन्याला टॅक्स लागला गेला. आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणे असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला. मग समाविष्ट गावातले सर्वच नागरिक असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, हे ज्याच्या त्याच्या पक्षाच्या नेत्याकडे गेले. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितपणानं हा कर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती किंवा विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस हा जो काय लागलेला टॅक्स आहे हे लोक भरत नव्हती. मग त्याच्यावर परत 2% शास्ती कर लागला आणि मग तो आणखीनच अन्यायकारक झाला. मग शासनाने 17 साली 24 साली ती स्थगिती दिली आणि 25 सालीपर्यंत स्थगिती दिली की 24 साली जे 24ला जे काय पत्र दिलं त्याच्यामध्ये 2% शास्ती कर वसूल करू नका असं दिलं. पण 25चं जे पत्र आहे त्या 25च्या पत्रामध्ये शासनाने सांगितलं की रिव्हिजन होईपर्यंत तुम्ही कलम 450 अन्वये निर्देश देण्यात येत आहेत की सुलभ संदर्भात पत्राची सोबत जोडले रिव्हिजन करून टॅक्स लावावा तुम्ही. आणि रिव्हिजन करून टॅक्स लावा अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मग ज्यावेळेस मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी आले त्यावेळेस नागरिकांचा आमच्यावर आणखी रेटा वाढला आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला तुम्ही हा टॅक्स कमी करून मागणी करा सभागृहामध्ये. आम्ही तशा पद्धती केली. सर्वांनी महापौरांनी एकत्रित समाविष्ट गावातल्या प्रतिनिधींची मिटिंग घेतली, एक समिती स्थापन करायचं ठरलं, पण ती काही कार्यवाही झाली नाही. म्हणून करता आम्ही हे कारवाई होत नाही म्हणून आम्ही स्थायी समितीकडं हा आमच्या मागणीचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे. लवकरात लवकर जर निर्णय झाला तर समाविष्ट गावातले लोकसुद्धा त्या ठिकाणी टॅक्स भरतील आणि पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.